85 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याला आता वेगळं वळण लागलेलं आहे। ठेकेदाराने लाच दिल्याचं रेड कार्ड सादर केलंय। पालिका अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार दिलेल्या लाचेचं रेड कार्ड सादर करण्यात आलंय। पालिकेतल्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करूनच पैसे घेतल्याचं यातून समोर आलंय। गुगल पे वरनं अधिकाऱ्यांना पैसे पाठवल्याचा ठेकेदाराचा दावा आहे। पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट ठेकेदारानं व्हायरल केला। तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांपासून मुख्य लेखा परीक्षकांपर्यंत पैसे पोहोचवल्याचा दावा करण्यात आलाय। ठेकेदारानं या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही पत्र पाठवलंय। काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाडांना 2% 1,20,000 रुपये दिले। शहर अभियंता नेत्रदीप सरनोबतांना 1,20,000 रुपये दिले। ॲडिशनल कमिशनर रोकडे साहेबांना 1% 60,000। उपशहर अभियंता कांबळे साहेबांना 1% 60,000 रुपये। क्लार्क नाईक अधीक्षक सूर्यवंशी साहेब यांना प्रत्येक लाखाला 100 याप्रमाणे पैसे। इतर कर्मचाऱ्यांना 30,000 लाच दिली। आजपर्यंत जेवढी कामं झालेली त्याचे पैसे घेतल्याशिवाय बिल निघत नाही। प्रत्येक कामाची टक्केवारी घेतली जाते। हा माझा त्यांच्यावरती पुराव्यासहित आरोप आहे। तो त्यांनी खोडून काढावा मी म्हणतो। मी चॅलेंज करतो किंवा मी प्रत्येक चौकशीला पुढे जायला तयार आहे। मी एवढंच सांगेन, सध्याच्या परिस्थितीत सांगलीतला जसा हर्षल झाला तसा मी कोल्हापुरातला हर्षल होण्याच्या परिस्थितीत मला यांनी आणलेलं आहे। माझी परिस्थिती आता हर्षलने जशी मी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। माझे पैसे अडकलेले आहेत, माझे नाहीक माझ्यावरती हे आरोप केलेले आहेत। हे त्यांनी मी वेळोवेळी हे सगळे पुरावे देऊन सिद्ध करू शकतो की हे योग्य आहे। त्यांना मी पैसे टक्केवारी वाटलेले आहेत आणि रितसर बिल घेतलेलं आहे।